हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रिज कोर्स क्लास 10th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स डे 21 लर्न करणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. टुडेज टॉपिक इज रेशियो ऑन प्रपोर्शन. सब टॉपिक percentage and operations on equal ratios. Important points and review. Percentage. See here, super sale up to 50%, sale 15%, 30%, 15%. ओके, या ठिकाणी सेलची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसते. यू मे हॅव सीन सच ॲडव्हर्टाइजमेंट. यू गेट percentage discount on price of the goods, that is you get 20%, 30%, 50% discount on the printed price of the goods, and you get goods at lower price than printed price. So 20% is equal to, हे 20% हेच आपल्याला या प्रकारे 20% सिम्बॉल फॉर्ममध्ये लिहिता येते. दिस इज पर्सेंटेज साइन. ओके, सो 20% इट काय मीन्स 20/100. आपण ह्या पर्सेंटेजचा सिम्बॉल काढला तर डिनॉमिनेटरला किती नंबर घेतो आपण? 100. तर 20/100 मीन्स 20%. ओके, हे आपण सिम्बॉल काढलं आहे आणि आपण काय घेतलं? डिवाइड बाय 100. अंडरस्टूड? 20/100 मीन्स 20%, 40/100 मीन्स 40%. ओके, नेक्स्ट 30% मीन्स वॉट? 30%. ओके, इट कॅन बी राईट 30/100. ओके, next 40% of 1800. 40% into, so 1800 into 40%. 40% means what? 40/100. Okay, next 0 0 0 get cancelled, 2 0 get cancelled. So next 18 into 40, answer is 720. Next 10% of 2500. So 2500 into 10% means 10/100. 0 0 गेट कॅन्सल, 0 0. वॉट इज या ठिकाणी का कोणता नंबर शिल्लक राहिला आहे? 250. सो आन्सर इज 250. नेक्स्ट ऑपरेशन ऑन इक्वल रेशोज. ऑपरेशन ऑन इक्वल रेशोज. फर्स्ट इन्व्हर्टेंडो. फर्स्ट इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी. सी हियर A/B इज इक्वल टू C/D. युजिंग इन्व्हर्टेंडो B/A इज इक्वल टू D/C. न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर काय झाले? इंटरचेंज झाले. ओके, सो बी न्युमरेटरला गेला आणि ए डिनॉमिनेटरला. सिमिलरली डी न्युमरेटरला गेला आणि सी डिनॉमिनेटर. दॅट इज इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी. अल्टरनेटो बी अँड सी इंटरचेंज. सो A/C अँड B/D. सो नेक्स्ट कंपोनेंडो. इफ A/B is equal to C/D, using componendo A plus B is equal to C plus D. म्हणजे न्युमरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर. ओके, सो या ठिकाणी A प्लस B अपॉन B, या ठिकाणी काय येईल? C प्लस D अपॉन D. सो नेक्स्ट डिव्हिडंडो. फक्त या ठिकाणी प्लस केलं, या ठिकाणी काय केलं? मायनस केलं. ओके, सो नेक्स्ट कंपोनेंडो आणि डिव्हिडंडो ह्या दोन्ही प्रॉपर्टी आपण एकाच वेळी केलेल्या आहेत, त्याला आपण म्हणतो कंपोनेंडो अँड डिव्हिडंडो. So A plus B upon A upon B is equal to C upon D. By using componendo dividendo A plus B upon A minus B, C plus D upon C minus D. So next solve the following questions. आता आपण exercise solve करूया. Solve the following questions. First, how many 15% of 4 lakh rupees? Okay, so answer 15% of 4 lakh is equal to 4 lakh into 15%. 15% means what? 15/100. Okay, 15% means what? 15/100. 0 0 0 0 get cancelled. So 4000 into 50, 4000 into 15 is 60,000 rupees. Understood? 60,000 rupees. So next, the mark price of chair is 1,200. A 10% discount given on it. Calculate the total discount. Okay,
डिस्काउंट आपल्याला 12% वरती किती पर्सेंट डिस्काउंट आहे 10%. सो 1200 इंटू 10% मीन्स वॉट 1200 इंटू 10%. 10% मीन्स वॉट 10/100. 0 गेट कॅन्सल. दिस हा 0 आणि हा 0 काय कॅन्सल झाला म्हणजेच काय उरलं या ठिकाणी 120. सो डिस्काउंट इज ₹120. सो नेक्स्ट थर्ड, Samir sold flat for ₹45 lakh to Joseph through broker. Broker received 2% brokerage from both. Find the total brokerage received by broker. ब्रोकरचा रेट किती आहे 2%. कोणत्या अमाऊंटवरती सेलिंग प्राईसवरती. सेलिंग प्राईस किती आहे 45 lakh. सो 45 इंटू 2%. 2% मीन्स वॉट 2/100. 0 कॅन्सल. सो 45 इंटू 2 90. या ठिकाणी 0 किती आहे 30. या ठिकाणी 30 मीन्स टोटल इज 90,000. आपल्या काय सांगितले या ठिकाणी बघा द ब्रोकर रिसिव्ह 2% ब्रोकरेज फ्रॉम बोथ. बोथ म्हणजेच काय जो विकणारा असतो त्याच्याकडून सुद्धा 2% घेतलेला आहे आणि जो घेणारा असतो त्याच्याकडून सुद्धा 2% त्याने घेतलेला आहे. म्हणजेच काय होणार एकाकडून 2% घेतली म्हणजे दोघांकडून किती होणार 1,80,000. सो टोटल ब्रोकरेज इज इक्वल टू 1,80,000. अंडरस्टूड. नेक्स्ट, if A/B is equal to 3/2, then find the values of B/A, A plus B/B, A minus B/B, and D A plus B/A minus B. See what is a given? A plus B, A/B is equal to 3/2. It is a given. Okay. सो नेक्स्ट आपल्याला फाइंड कोणतं करायचं आहे B/A. मग काय करायचं B/A केलं म्हणजे या ही साईड मग होणार 2/3. सो बाय इन्व्हर्टेंडो. सो नेक्स्ट A plus B/B. A/B is equal to 3/2. This is given. Now A plus B. So here 3 plus 2/2. A plus B/B means which property by component property. या ठिकाणी आपण काय केलं ॲडिशन न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर. 3 plus 2 is 5, so 5/2. Next A/B is equal to 3/2. ओके. नेक्स्ट फाइंड काय करायचं A minus B/B. म्हणजेच ही प्रॉपर्टी कोणती आहे बाय डिव्हिडंडो. डिव्हिडंडोमध्ये काय करतात न्यूमरेटर प्लस ओके न्यूमरेटरला काय डिनॉमिनेटर काय ॲड केलं न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर काय कारण काय करतोय आपण डिव्हिडंडो करतोय A minus B/B. So here 3 minus 2/2 by dividendo. So A minus B/B is equal to 3 minus 2 is 1 and this is 2. Answer is 1/2. So next A plus B is equal to C plus D. फाइंड काय करायचं आपल्याला A plus B upon A minus B. म्हणजे प्लस म्हणजे कोणती प्रॉपर्टी कॉम्पोनेंडो. मायनस मीन्स वॉट डिव्हिडंडो. सो बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो प्रॉपर्टी A plus B upon A minus B is equal to 3 plus 2 upon 3 minus 2. A plus B upon A minus B is equal to 3 plus 2 is 1 and 3 minus 2 is, so 3 plus 2 is 5 and 3 minus 2 is 1. Understood? So next example 5th. If x upon y is equal to 7/3, then 3x square plus 2y square upon 3x square minus 2y square ची किंमत. So then find 3x square plus 2y square upon 3x square minus 2y square. So here x upon y is equal to 7/3. X upon y is equal to 7/3. So here x square is there, y square is there. So याला आपल्याला काय करावं लागेल x आणि x square y square करावं लागेल. So means x square y square squaring on both side x square y square. सो आपल्या या साईडचं पण स्क्वेअर करावं लागेल. 7 स्क्वेअर इज 49, 3 स्क्वेअर इज 9. एक्स स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर इज वाय स्क्वेअर. ओके. सो 7 स्क्वेअर इज 49, 3 स्क्वेअर इज 9. ओके. सो नेक्स्ट या आपल्याला फाइंड काय करायचं 3x स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट किती आहे 3 आहे. वाय स्क्वेअरचं कोएफिशियंट 2 आहे. म्हणजे एक्स स्क्वेअरला आपण 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, वाय स्क्वेअरला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो या साईडला आपण 49ला कितीने मल्टिप्लाय केले 3 ने आणि 9ला 2 ने मल्टिप्लाय केले. ओके. सो हियर 3 आहे, 3s are 9. या ठिकाणी स्टेप कसे आहे 3 into 49 अपॉन 2 into 9. ओके. 3 1s are 3 3s are. ओके. 3 1s are 3 3s are. 1 into 49 49. 2 into 3 6.
सो 3x² अपॉन 2y² इज इक्वल टू 49 अपॉन 6. सो यामध्ये प्लस आहे मायनस आहे म्हणजे विच कोणती या ठिकाणी टेस्ट केले. सो बाय प्रॉपर्टी ऑफ कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. सो बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो इज इक्वल टू 3x² प्लस 2y², 3x² मायनस 2y², न्यूमरेटर प्लस डिनोमिनेटर अपॉन न्यूमरेटर मायनस डिनोमिनेटर. सो इज इक्वल टू 49 प्लस 6 and 49 minus 6. 49 plus 6 is 55 and 49 minus 6 is 43. So this is the answer. Understood? So next. So या प्रकारे आपण हा डे कंप्लीट सॉल्व केलेला आहे. थँक्यू.